मंगल वार्ता का तरफ से जयराम जी सबन को हमारो मंगल सबको मंगल। मंगल वार्ता चैनल का सोबत आज म्हणजे बहुत खुशी की घटना लेकर आए मग काय रो ना एक हम भी वाटा मग शाळमा आवाल गे पण शाळमा हमको बाटो कभी तरी बाबा चौथी पाचवी सहावी सातवी आठवीं काही पास हुआ कि 10वीं पास हुआ कि बाबा हमारो सत्कार हो वह टाइम में नहीं पॉसिबल हो। अभी सत्कार कार्यक्रम का के बाद में तो अशोच काही सत्कार को कार्यक्रम राष्ट्रपति भामटा प्रतिष्ठान एका तरफ से छत्रपति संभाजीनगर में अपना रुक्मिणी हॉल में एमजीएम हॉस्पिटल का अंदर रुक्मिणी हॉल है वहाँ ना संपन्न हुए काल रविवार का दिन 13 तारीख को एक मस्त असे भव्य कार्यक्रम हो म्हणजे गुणवंत विद्यार्थी जे का गुणवंत विद्यार्थी 10वी 11वी 12वी आणि इतरही समाज में कार्य करवाड़ा एमपीएससी यूपीएससी मस्त इतर क्षेत्र में वेगवेगळा तर उनको एक सत्कार गुण गौरव सोडो शांत खूप छान असे गुण गौरव सोडो सबस क्षेत्र का लोक आयला आणि विशेष म्हणजे काही नांदेड का ब्याला जिन्ना मको फोन करियो जी समाज की अपनी बेटी है आपला चुंगड़े दादा माहौर का उनकी छोरी सी है तर वह ताई भी आईली अभी वह काही घाई गड़बड़ में वो कार्यक्रम होय आणि लास्ट में थोड़ा नकड़ी की एक मोती समाज में एक दुखद घटना भी जशी की उदय भुगमलाड़ी की मोती उधर भी आप आवश्यक हो मग चल गए तो ताईच ज्यादा वगैरे बोल्या गए नहीं मग पिताजी वगैरे मल्या तर वे नाही उमा म्हणजे अशा वेगवेगळा आपला छोटा बाळ एक आपला हमारी ताई है एडवोकेट उनकी सॉरी नेशनल लेवल पे गोल्ड मेडलिस्ट है जिम्नॅस्टिक में तर ये अशा बहुत सारा मल्या काही इनका फोटो ना काढा म्हणा काही व्हिडिओ आणि बाकी तो व्हिडिओ हेच अब देखो तुम पूरा व्हिडिओ कोण कोण काही आहे कशा आयला आणि राष्ट्रपति भामटा प्रतिष्ठान बहुत अच्छो सुरेख अशो कार्यक्रम लियो म्हणजे मनसोक्त अशो कार्यक्रम लियो म्हणजे जे मुख्य अतिथि ये देखो तुम पूरा मुख्य अतिथि गीत सब एकदम जोरदार अशो कार्यक्रम है सब से एकदम देखता होगा देखो आप हो ना कवरेज दे रहे ना साहब आएगी मदन भाऊ राजू भाई बोल पड़ा एकदम ये क्या आ रहे यार तुम पहले बस काय की नोंदणी कर रहा है तुम नोंदणी 12वीं प्लस जो कोर्सेस है टेक्निकल कोर्सेस इंजीनियरिंग का मेडिकल का वगैरह सब सारी नोंद है ना हो रही 12वीं का कितनी नोंदणी है अंदाजे अब तक 40 का विद्यार्थी हो गई की आणि बाकी अलग अलग टेबल बाकी अलग है 10वीं का अलग 12वीं का अलग शेतकरी उधर है गुणवंत भी जो नौकरी वाला वो टेबल पे है इधर 10वीं वाला पे अलग टेबल पे अलग ओके ओके धन्यवाद कितनी नोंदणी हुई साहब नोंदणी कितनी हुई अभी तक नियुक्ति की हुई 25 25 होगी
मंगल वार्ता मीडियाचे संचालक सन्माननीय मंगल सिंह जी सिंगल, मंगल वार्ता सबका मंगल अपना सबका मंगल असे चॅनल चालवणारे समाजाचे एक चांगले पत्रकार, आपला भाषण आपलं चॅनल मंगल वार्ता चॅनल, उनको स्वागत है या सभागृहात। राजपूत बांगडा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत। मैडम इधर बैठे, मैडम को भी अब जा रहा। अतिथी आल्यानंतर अतिथींचं शाब्दिक स्वागत करणार आहोत। कार्यक्रमाचे अध्यक्ष आरबीएसचे अध्यक्ष असतील। प्रमुख पाहुण्यांचा परिचय केला जाईल, प्रास्ताविक होईल, दीप प्रज्वलन होईल, केला जाईल आरबीएसच्या वतीनं आणि नंतर आपण कृषी क्षेत्र इतर क्षेत्रामध्ये जे नामवंत ज्यांची नावं आले ज्यांचा सन्मान करणार आहोत त्यांचा सत्कार होईल। प्रमुख एमबीए पीएचडी याच्यामध्ये जे नामवंत आहेत त्यांचा सत्कार होईल। त्यानंतर 10वी 12वीचा सत्कार होईल। प्रमुख अतिथींचं मार्गदर्शन होईल, अध्यक्षांचं मार्गदर्शन होईल। कार्यक्रमाचा समारोप आभार प्रदर्शन आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप होईल। सुरुवातीला महाराष्ट्र गीत होईल आणि स्वागत गीत पण होईल। अशा पद्धतीने आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे। आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने जे उत्कृष्ट बासरी वादक आहेत त्यांच्या संगीताचा आनंद घेऊन हा सन्माननीय पाहुणे आपल्याकडे जे येणार आहेत जितेंद्रजी पापळकर साहेब आपल्या विभागाचे आयुक्त आहेत, विभागीय आयुक्त म्हणजे 12:30 वाजेपर्यंत आपल्या सोबत आहेत। आपण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा आणि गुणवंतांचा यशवंतांचा सन्मान त्यांच्याकडून करून घेणार आहोत। आपल्या सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा आहे। जास्तीत जास्त कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे आणि अधिकारी कर्मचाऱ्यांचे सत्कार कसं करता येईल त्याचं नियोजन संयोजन समितीने केले। सर्वजण सहकार्य करतात अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। देदीशीर 400 गाणे बदलून गावा कुठलंही गाणं गावा 450 गाण्याची तयारी आहे। जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया त्यांचं आपण। मार्गदर्शक आणि प्रमुख अतिथी जितेंद्रजी पापळकर साहेबांचं आगमन सभागृहामध्ये झालेलं आहे। जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया। छत्रपती संभाजीनगर त्यांचं राजपूत बांगडा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने याचं स्वागत आहे। जोरदार टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करूया। सन्माननीय खुशाल सिंगजी परदेशी साहेब यांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे। आरबीएसएफ चे अध्यक्ष सन्माननीय तोतारामजी बहुरे, उपाध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर भगवान सिंगजी डोबाळ, सिंगजी भुसिंगे यांना विनंती की कृपया आपण विचार मंचावर यावं। मी प्रमुख अतिथींना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलन आणि महापुरुषांच्या प्रतिमाचं पूजन करावं। माननीय तोतारामजी बहुरे दीप प्रज्वलन।
ये सूरज दादू वो जरा सूरज दादू को बैठे आप सेवामय है ये संपतो अंधार सारा तेज येतो त्या क्षणी ऊन नव्याने झेप घेता जगलेले स्वप्न मनी. माननीय पापळ सभागृहाचे 2 मिनिट वेळ घेतो. आज समाजातील 2 उच्च पदस्थ व्यक्तींचा दुःखद निधन झाले. समाज त्यांच्या सोबत आहे. त्यांच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत. माननीय राजीवजी चोंगडे जे सरपंच होते शिरसगावचे आणि सन्माननीय डॉक्टर उदयसिंगजी परदेशी यांचं दुःखद निधन झालंय. मी सभागृहाला आणि सगळ्यांना विनंती करतो की 2 मिनिट स्तब्ध राहून आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूया. ओम शांती. प्रमुख अतिथी ज्यांना बोलवलेलं आहे त्यांचे परिचयाची आपली परंपरा आहे आणि खरंच या ठिकाणी मला अतिशय आनंद आहे अशा व्यक्तीला आपण या ठिकाणी आमंत्रित केलं आहे ज्यांच्या हातून आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. हे सन्माननीय जितेंद्रजी पापळकर हे वर्ध्याचे राहणारे आहेत आणि यांचे विदर्भात शिक्षण झालेले आहे. हा मेरिटोरियस स्टुडंट आहे. मराठीमध्ये गुणवंत म्हटलं तर थोडंसं तेवढं जाणवत नाही. म्हणजे पूर्वी 10वी आणि 12वी मध्ये मेरिट आपण म्हणायचो. मेरिट 10वीच्या बोर्डात 12वीच्या बोर्डात. तर ही व्यक्ती 10वी 12वीचे मेरिट आहे. आणि पुन्हा विभाग यांचं स्वागत. RBSFचे अध्यक्ष आदरणीय तोताराम दादा बहुरे हे शाल, सन्मान चिन्ह, बुके आणि महाराणा प्रतापजींचं सुरेंद्रसिंग बघेल यांचं लिखित पुस्तक महाराणा प्रतापजींच्या जीवनावर आधारित आदरणीय जितेंद्रजी पापळकर सरांचं स्वागत या ठिकाणी होत आहे. माननीय कुशालसिंगजी परदेशी जे आपल्या परिवारातीलच आहेत त्यांचं स्वागत मी आदरणीय रामसिंग बवरे सरांना विनंती करतो की त्यांनी कुशालसिंगजी परदेशी सरांचं स्वागत करावं. कुशालसिंगजी परदेशी साहेब जे आपल्याकडे आपल्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये अपर आयुक्त आहेत परंतु RBSFच्या परिवारापैकी आहेत. आम्हाला अभिमान आहे की कुशालसिंगजी परदेशी साहेब या ठिकाणी RBSFचे पदाधिकारी आहेत, मार्गदर्शक आहेत. यानंतर आपल्या या सभागृहामध्ये RBSFचे उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर भगवानसिंगजी डोबाळ ज्यांना आता इंटरनॅशनल एक्सलन्स एज्युकेशन अवॉर्ड मिळालेला आहे त्यांचं देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. आदरणीय प्राध्यापक भगवानसिंगजी डोबाळ यांचं स्वागत मी बिगो सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. सन्मान चिन्ह त्यांना देण्यात येत आहे कारण त्यांना नुकताच इंटरनॅशनल लोकमतचा एक्सलन्स एज्युकेशन अवॉर्ड मिळालेला आहे. बुके, शॉल आणि सन्मान चिन्ह प्राध्यापक डॉक्टर भगवानसिंगजी डोबाळ जे शिक्षण क्षेत्रामध्ये एक उच्च नाव आहे. यानंतर माननीय रामसिंगजी बहुरे यांचं स्वागत मी जयलाल नागरोज सरांना विनंती करतो की त्यांनी रामसिंग बहुरे सरांचं स्वागत करावं. यानंतर आपल्या RBSFची तोफ आणि RBSFचे अध्यक्ष सन्माननीय तोताराम दादा बहुरे यांचं स्वागत. माननीय जयसिंगजी राजपूत सर, जयसिंगजी फोकट यांना विनंती करतो की त्यांनी तोताराम दादा बहुरे यांचं स्वागत करावं. जोरदार टाळ्या वाजवून आपण या मान्यवरांचं स्वागत करूया. आदरणीय गोलवार ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या पदाधिकारी आहेत RBSFच्या. मी या ठिकाणी बहुरे ताईंना विनंती करतो की त्यांनी गोलवार ताईंचं या ठिकाणी
हा बोला ना. स्वागत करावं. एमजीएम बघू रुक्मिणी एमजीएम हॉस्पिटल गोलवाताईंचं बुके एमजीएम हॉस्पिटल त्यांनी स्वागत करावं. बहुरेताई एमजीएम हॉस्पिटल आहे रुक्मिणी. या सर्वांचं स्वागत करावं. अर्धेश विचार मंचावर यावं. मी मानपत्र गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन या मान्यवरांचा सत्कार हा करण्यात येतो आहे. माननीय दिलीप किसन राजपूत साहेब सन्मानपत्र जोरदार टाळ्या वाजून यांचं स्वागत करूया. जहरवाल बेसबॉल मध्ये हा उत्कृष्ट खेळाडू आहे शुभम आसाराम जहरवाल. टेनिस या खेळामध्ये ती अव्वल आहे. भागवत दिगोस्तरांची ती कन्या आहे. एक उत्कृष्ट खेळाडू समाजाला मिळालेला आहे. त्यानंतर उदयसिंग विजयसिंग बारवाल कुस्तीमध्ये हा कन्नड तालुक्यातला आलापूरचा विद्यार्थी आहे. कुस्तीमध्ये तो पहिला आलेला आहे. उदयसिंग विजयसिंगजी बारवाल त्याचे वडील शिक्षक आहेत. ते पण चांगल्या पद्धतीने कुस्तीचे खेळाचे मार्गदर्शक आहेत. मध्ये भागवत सरांचा मुलगा आहे हा. 10 मीटर टोर पिस्टल सिल्वर मेडल मध्ये आहे तो. जोरदार टाळ्या वाजून या खेळाडूंचं स्वागत करूया. त्यांना बोलवतो संकेत मंगलसिंग गोठवाल एमपी मॅनेजर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. मनीषा मदनसिंग जंगाळे आयटी कंपनीमध्ये आहेत. रोहित साहेब आहे. वर्ग 2 प्रकारचे अधिकारी आहे. मृदा आणि जलसंधारण विभागामध्ये जिची नियुक्ती झालेली आहे. यांची प्रेमसिंग गुणावत साहेबांची मुलगी आहे. शिवानी प्रेमसिंग राजपूत MBBS विशेष यांनी उत्तीर्ण झालेले आहे. प्रेमसिंग राजपूत साहेब इथे आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. MBBS पूर्ण केलेला आहे. जोरदार टाळ्या वाजून स्वागत करूया. एक उत्कृष्ट चांगली डॉक्टर समाजाची ही मुलगी आहे. कुमारी रेणुका चंद्रकांत परदेशी BCA मध्ये तिने चांगले गुणांची बहुरे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अव्वल आलेला आहे. अनन्या अशोक शिहरे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अव्वल आलेली आहे. कुमारी शीतल श्यामसिंग राजपूत NCC मध्ये विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे. जयसिंग भाऊलाल दुलत सुभेदार मेजर सेवानिवृत्त झालेले आहेत. देशाचे सैनिक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत. जयसिंग भाऊलाल दुलत. गुंजन प्रल्हाद राजपूत जे कृषी क्षेत्रामध्ये BSc अॅग्री 85% उत्तीर्ण झालेले आहेत. शासकीय सेवेमध्ये ज्यांची नवीन नियुक्ती झालेली आहे अशा समाज बांधवांचं आपण जोरदार सभागृहाने टाळ्या वाजवून या सर्वांचं स्वागत करूया. संजय गोविंदसिंग राजपूत सुभेदार मेजर म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे. राणा सचिन कवाड आर्मी मध्ये नियुक्त झालेला आहे. प्रेमसिंग मच्छिंद्रसिंग गुणावत जे आता एसी झालेले आहेत. त्यांचं सन्मान चिन्ह गुलाब पुष्प आणि पुस्तक देऊन स्वागत करूया. प्रेमसिंग गुणावत साहेबांचं स्वागत. जे अधीक्षक अभियंता बीड मध्ये आहेत त्यांचं सन्मान चिन्ह पुस्तक आणि गुलाब पुष्प देऊन स्वागत करूया. खुशाल सिंग रामलाल गोलवार साहेबांची पण पदोन्नती झाली. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करूया आपण. मयुरी मनमोहनसिंग महेश शासकीय IIT मध्ये प्राध्यापक म्हणून ज्यांची नियुक्ती झालेली आहे. सुरेश हरिचंद्र बहुरे हे आपलेच पदाधिकारी यांची पदोन्नती झालेली आहे. आकाश रूपचंद ठाकरे बँक ऑफ बडोदा मध्ये ज्यांची नियुक्ती झालेली आहे. प्रताप रामचंद्र बहुरे जे BMC मध्ये लिपिक म्हणून नियुक्त झालेले आहेत. सुनील हरसिंग बमनावत ज्यांची लिपिक म्हणून नियुक्ती झालेली आहे. रती केवलसिंग सुंदरडे लिपिक म्हणून नियुक्ती झालेली आहे. प्रभूसिंग इंदरसिंग गगरवाल
महसूल सहाय्यक म्हणून नियुक्ती झालेली आहे. ऋतुजा महिताब राजपूत SBI मध्ये नियुक्ती झालेली आहे. प्रेमसिंग साहेबांचं स्वागत सन्मान चिन्ह देऊन करायचं आहे. देवसिंग पाचचंद जारवाल लिपिक म्हणून नियुक्ती झालेली आहे. प्रियंका विनोद सिंग राजपूत भुसाळे शिक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. सर सुशील रामधन जारवाल पदोन्नती झाली आहे. सरला दौलत सिंग मरमट पदोन्नती झालेली आहे. संतोष बाबूलाल मरमट आदर्श ग्राम विकास अधिकारी. संतोष बाबूलाल मरमट आदर्श ग्राम विकास अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. शुभम विठ्ठल सिंग भुसिंगे MBBS ची पदवी मिळालेली आहे. MBBS त्यांचं पूर्ण झालेलं आहे. पल्लवी प्यारेलाल गुंजे यांची लेखापाल म्हणून नगर परिषदेमध्ये नियुक्ती झालेली आहे. ऍथलेटिक मध्ये यादवी रवींद्र भिलवाड जिने ऍथलेटिक मध्ये विशेष प्रावीण्य मिळालेलं आहे. यादवी रवींद्र भिलवाड. सर्व यशवंत गुणवंतांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया. जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. या ठिकाणी उद्योगपती डोबा साहेबांचं आगमन झालेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून सभागृह त्यांचं स्वागत करत आहे. यानंतर 12वीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जाईल. 12वीच्या विद्यार्थ्यांना गुणवंतांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी तयार राहावं. मी स्वयंसेवकांना विनंती करतो की त्यांनी 10-10च्या ग्रुपनी या 12वीच्या विद्यार्थी. ठीक आहे भाऊ, ठीक आहे. अभिनंदन. ओके ओके अभिनंदन. चला हे जे नेट आणि ग्रुप डिक्लेअर करणे सीईटी मध्ये हे अव्वल आलेले विद्यार्थी जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करूया. नीट सीईटी यांनी चांगल्या गुणाने उत्तीर्ण 99% 100% गुण मिळालेले. सम्राट बघू देऊ की सम्राट उभा ठेवले आणि ही आपली संपत्ती आहे समाजाची. चलो सिंग छानवार, मानसी शंकर सिंग राजपूत, रितेश नारायण सिंग आणि तनुश्री हिरालाल निंबोद ज्यांनी तिकडे तसंच सरळ खाली उतरायचंय. गुणवंत विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी कौतुक होतं तर त्यांच्यासाठी नुकताच ते नेहमी सांगतो की आपण वर्षातून एक दिवस हे 1 दिवसाचा 1 तास हे आपल्या मुलांसाठी आहे. असं सरळ खाली निघायचंय. सन्मान घेऊन सर्व गुणवंतांचं त्यांच्या पालकांचं सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. ही 12वी मध्ये ही मुलं ज्यांनी 70% अधिक गुण घेतलेले आहे त्यांचा साक्षी सजन सिंग बोमलाडू 52%, प्रीतम शैलेंद्र गुणावत 12वी मध्ये 86% याला अवगत करून द्यावं. पल्लवी विजय सिंग बोमलाडू करूया. सन्माननीय महाराणा प्रतिष्ठानचे पदमसिंगजी राजगृहामध्ये आगमन आहे. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आदरणीय विजयसिंगजी झाला साहेब जे स्मारक समितीचे पदाधिकारी आहेत त्यांचं पण या ठिकाणी स्वागत करूया. यांचा उत्साह आणखी द्विगुणित करण्यासाठी टाळ्या करूया. सभागृह आपलं मनपूर्वक स्वागत करत आहे. यानंतर आपण मार्गदर्शन या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी ते करणार आहेत. आपल्याला विनंती करतो प्रमुख अतिथींना की आपण स्थानापन्न व्हावं. देऊन राजेंद्र सिंग सूर्यवंशी यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. माननीय पापळकर साहेब आणि एका वर्गमित्राचा दुसऱ्या वर्गमित्रांकडून सत्कार होतोय. एक सन्मान चिन्ह शॉल बुके यांनी त्यांचा सत्कार होतोय. चांगली सेवा दिलेली आहे. त्याचप्रमाणे सामाजिक कामामध्ये सतत ते सहभागी आहेत. त्यांचाही साहेबांच्या हस्ते या ठिकाणी आदर सत्कार आपण करूया. यापुढे महेश सर
आपल्या त्यांच्या भगिनी त्यांच्या सौभाग्यवती त्यांनी या ठिकाणी यायचं आहे. महेर सर यापुढे समाजाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र याविषयी त्यांनी वकिली पदवी प्राप्त केली आहे आणि कुणाचे जे काही असे कामं आणलेले असतील तर ते पूर्ण वेळा करू. यानंतर लगेचच आदरणीय विभागीय आयुक्त असो, एखादा साधा PI असेल, PSI असेल, कुठला शासकीय अधिकारी असेल, मग तो IAS IPS असेल, तर आपल्यालाही वाटतं की एक दिवस आपल्या समाजातूनही असे अधिकारी व्हावे, हाच या फाउंडेशनचा उद्देश आहे. आणि सन्माननीय महोदयांना या ठिकाणी बोलवण्याचा उद्देश हाच आहे की आपल्यातून उद्याचे तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, IAS IPS या ठिकाणी समाजातून त्यांची निवड व्हावी, डॉक्टर इंजिनियर चांगले व्हावे, हाच आमचा उद्देश आहे या कार्यक्रमाचा. सर, मी या ठिकाणी आदरणीय अतिथी महोदयांना विनंती करतो की आपण आपलं मार्गदर्शन या ठिकाणी वेगवेगळ्या फील्डमध्ये, कोणी स्पोर्ट्समध्ये आहेत, कोणी शिक्षण क्षेत्रात आहेत, कोणी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये आहेत, ज्यांनी अमर्याद असं यश संपादन केलं, अशा गुणवंत यशवंत अशा विद्यार्थी बंधू आणि भगिनींचा आज या ठिकाणी सत्कार समारंभाचा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे अपर आयुक्त खुशाल सिंह परदेशी साहेब, या राजपूत भामटा सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तोदारामजी बहुरे, उपाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर भगवान सिंग डोभाळ, दुसरे उपाध्यक्ष सुभाष मेहेर, सचिव विठ्ठल सिंग परदेशी गोसिंगे आणि उपस्थित सर्व समाजातील प्रतिष्ठित बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थी मित्रांनो, ते आहेत विद्यार्थी. आणि म्हणून विद्यार्थ्यांच्या विषयी पहिल्यांदा बोलणं मी माझं प्रथम आद्य कर्तव्य समजतो. आता हे विद्यार्थी 10वीचे आहेत, काही 12वीचे आहेत आणि काही पुढच्या त्यांच्या काही MBBS पूर्ण झालेला आहे, काही लोकांचे इंजिनिअरिंग पूर्ण झालेलं आहे. आता हे खऱ्या अर्थानं समाजाची सोबत किंवा इतर आपल्या जे काही लायबिलिटीज आहेत किंवा इतर जे काही आपल्याला पुढचे युद्धाला सामोरं जायचंय त्याच्यासाठी आता ते आपल्या सर्व शस्त्रांनिशी तयार आहेत. 12वीचे असतील, 12वीच्या लोकांनी आपला फोकस ठेवला असेल की आता आपल्याला कुठं जायचं आहे. ज्यांना इंजिनिअरिंगला जायचं असेल, कदाचित तुम्ही आकाश चंदन से राजू या 10वीच्या गुणवंतांचं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. अनुष्का साळुंके ज्यांचे प्रमाणपत्र राहिलेले असतील त्यांना प्रमाणपत्र दिले जातील. माननीय अतिथी महोदयांना बाहेरचा थोडासा काम असल्यामुळे ते काही काळ आपल्यामध्ये उपस्थित आहेत. महानगरपालिका आयुक्त यांनी उत्तम कामगिरी बजावून जी श्रीकांत साहेबांनी या स्मारकाच्या उभारणीमध्ये फार मोठी भूमिका निभावलेली आहे. मी खुशाल सिंग साहेब यांना विनंती करतो की या स्मारक समितीचं आपण बुके आणि गुलाब पुष्प देऊन झालाच आहे या ठिकाणी हा सत्कार त्यांनी स्वीकारावा. तर देखो तुमने पूरा वीडियो देखियो तुमने. अभी यह वीडियो ज्यादा से ज्यादा शेयर करो, झाप दो अपना पाड़ेगन के पास, क्योंकि आशे गुण गौरव थोड़ा हर साल हो. जैसे कि शिवराना सेवा संघ, इनका भी तरफ से लिया जावे, जो टाटू साहेब है आणि राजपूत भामटा प्रदेश, इनका भी तरफ से लिया जावे. तो यह हर साल कार्यक्रम हो. अभी मुझसे जे सुख गया होगा तो अगले साल दोनों भी म्हणजे दोनों कार्यक्रम में और भी समाज बांधून कतर जाप दो. हर साल या कार्यक्रम वे भी आंगा. आणि जब आप लोग बेटो अपनी बेटी जब स्टेज पर जावे ना, उनको सब सत्कार और गुण गौरव छोड़ो ना, वे भी कलेक्टर IAS IPS दर्जा का जो लोग उनका आचरण से कल्पना नहीं करा. क्योंकि हमारा नसीब में, हमारा बाबा का नसीब में, हमारा नसीब में टाइम हो ही नहीं. तो यही सब माध्यम है. तो ज्यादा से ज्यादा शेयर करो. फिर से एक बार कह रहे तुम आणि वीडियो शेयर करता जाओ, एकदम सब्सक्राइब करता जाओ जिन्हें सब्सक्राइब नहीं करे. काही पैसा नहीं मले मग वीडियो डाल बघा. खोटी बात नहीं कह रहे. मग पैसा कोई पैसा दे नहीं किंवा मले नहीं पैसा. मग पण एक आवड है, जिद्द है, समाज को काही मग देणं है. तो वह हमारी आवड पूरी करते रहो वह माध्यम से. आणि काही दखाबो को म्हणजे समाज तक काही बातें जो काले से शेयर करो ज़्यादा से ज़्यादा. जय हिंद, जय महाराष्ट्र.
जय महाराणा.